Good afternoon, all of you, 7th standard. Today we will discuss our big point. This is the remaining point, our second topic. Okay, so every student watch this video carefully. If any doubts, you suddenly ask me. You watch this video 2 times. That's why this is what this big point is there. I have finished this second topics in this all lecture. Okay, is your unit test is concerned. म्हणजे युनिट टेस्ट तुमच्या जवळ आल्या म्हणून हा मी काय करत संपवत आहे, पण तुम्हाला समजणार आहे अशा प्रकारे समजवणार आहे पूर्ण रिमेनिंग पॉइंट. ओके, दॅट्स व्हाय यू वॉच दिस व्हिडिओ 2 टाइम्स. म्हणजे पूर्ण व्हिडिओ दोनदा तुम्ही बघा आणि काय शंका असेल तर विचारा. ओके, इफ युअर पर्सन नंबर अँड आल्सो गुरुकुल. लीफ म्हणजे पान, त्याचे रिमेनिंग पॉइंट्स बघायचे. Leaves on some plant have single undivided leaf blade. Okay, leaves of some plant have single and divided of leaf blade. Leaf blade म्हणजे काय की पानाचा स्प्रेड आउट झालेला आणि ब्रॉड पार्ट. स्प्रेड आउट म्हणजे पसरलेला आणि मोठा पानाचा जो भाग आहे तो जर सिंगल अनडिवाइडेड असेल, म्हणजे तो सिंगल असेल, तो कशामध्ये डिवाइड झाला नसेल तर त्याला काय म्हणतात सिंपल लीफ. त्याला काय म्हणतात सिंपल लीफ. त्याला काय म्हणतात सिंपल लीफ म्हणजे साधं पान. म्हणजे लीफ ऑफ सम प्लांट हॅव सिंगल अनडिवाइडेड ऑफ लीफ ब्लेड. लीफ ब्लेड म्हणजे काय पानाचा पसरट स्प्रेड आउट भाग आणि ब्रॉड भाग जो आहे तो जर एका ह्याच्यामध्येच असेल, त्याचं जर डिवायडेशन झालं नसेल, तो सिंगल असेल अनडिवाइड असेल, त्याचं विभाजन झालं नसेल दोन पार्ट मध्ये, त्याला काय म्हणतात सिंपल लीफ. लीफ ब्लेडचं मतलब स्प्रेड भाग म्हणजे पसरट भाग पानाचा किंवा मोठा भाग. ओके, leaf blade divided into many small part. This is a single part. That's why it's called simple leaf. When leaf blade चे जर सिंगल पार्ट असेल तर सिंपल लीव्स, पण लीफ ब्लेड चे जर मेनी पार्ट्स असतील, मेनी पार्ट्स म्हणजे जास्त त्याचे भाग असतील तर त्याला काय म्हणतात लीफलेट. त्याला काय म्हणतात लीफलेट. and leaflet also called compound leaflet. leaflet also called compound leaflet. त्याला कंपाऊंड लीफलेट्स म्हणतात, म्हणजे पानांची संयुगे. म्हणजे लीफलेट जर मेनी पार्ट्स मध्ये डिवाइड झाला असेल तर त्याला कंपाऊंड लीफलेट आणि सिंगल पार्ट मध्ये असेल तर सिंपल लीफलेट. ओके, सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर मेन 2 टाइप्स ऑफ लीफ. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर मेन 2 टाइप्स ऑफ लीफ. म्हणजे एक लीफ आणि संयुगे लीफ म्हणजे पाने, एक सिंगल पान आणि संयुगे पाने महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. In different plants, leaves on stem is different according to their shape. Rounded, प्लेमेट म्हणजे प्लेन असणारे, प्लेन पान ज्याला आपण म्हणतो नाजूक पान. लॅन्सिलेट म्हणजे निमूत नॅरो असलेले पान, म्हणजे असे नॅरो बारीक पान. आणि लिनियर म्हणजे समान आकाराचे पान. म्हणजे इन डिफरंट प्लांट म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये म्हणजे याच्यामध्ये झाडामध्ये लीव्स ऑन स्टेम इज डिफरंट. म्हणजे देठाकडून येणारे जे पानं आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये देठाकडून येणारे जे पानं आहेत ते कसे असतात वेगवेगळे असतात. मग अकॉर्डिंग टू देअर शेप म्हणजे त्यांच्या दिसण्यानुसार मग ते राउंडेड असतील, ते गोल असतील, प्लेन असतील, प्लेमेट म्हणजे प्लेन असतील एकसारखे, लॅन्सिओल म्हणजे नॅरो असतील, अतिशय बारीक असतील, लिनियर म्हणजे एकसारखे असतील, म्हणजे पानांचा शेप कसा असेल एक, लिनियर म्हणजे सारखा, लिन्सिओलेट म्हणजे नॅरो बारीक, प्लेसोमेट म्हणजे पसरट म्हणजे असं एक समान भाग, राउंडेड म्हणजे गोल. मग अकॉर्डिंग टू देअर शेप स्टेम ऑफ लीफ इज डिफरंट. ओके, समजलं पुढे. देन and towards this is the third and fourth point. This is 1 and 2nd, this is the 3rd and 4th point. Okay, flower. This is the last discussion about leaf. This is the last discussion about leaf. Okay, this is this 4th point regarding to this leaf. And then flower म्हणजे काय फुले. Flower may have long or short stalk is called pedicel. म्हणजे फ्लावर मे हॅव लॉंग और शॉर्ट टॉप. स्टॉक म्हणजे देठ, स्टीम, देठ, स्टॉक एकच आहे. ओके, म्हणजे फ्लावरला म्हणजे फुलांना हॅव अ लॉंग और शॉर्ट स्टॉक म्हणजे मोठा देठ किंवा लहान देठ असतो. फुलांना मोठे देठ किंवा लहान देठ असतं. इज कॉल्ड पिडिसील. बघा इथे दिसतं का देठ दिसतं, त्याला काय म्हणतात पिडिसील. लॉंग एक असतात किंवा शॉर्ट असतात. स्टॉक म्हणजे देठ. ओके, ऑन स्टीम टू स्टीम म्हणजे स्टीमला
म्हणजे देठ जो असतो हा देठाचाच भाग असतो, त्याला आणखी एक भाग जोडलेला असतो, देठासारखाच असतो, म्हणजे देठाला देठासारखाच भाग जोडलेला असतो, त्याला पेडिसील म्हणतात. काय म्हणतात? पेडिसील. Other end of pedicel is expanded is recipitical. Pedicel expanded is recipitical. Recipitical म्हणजे काय? तो एका सरळ रेषेमध्ये वाढू शकतो. एक्सपांड म्हणजे वाढणे. एक्सपांड म्हणजे वाढणे, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये तो वाढू शकतो. ओके, एका सरळ रेषेमध्ये तो काय होऊ शकतो? वाढू शकतो. ओके, the pedicel is expanded is recipitical. Recipitical म्हणजे काय? सरळ रेषेमध्ये. पहिला फ्लावरचा जो भाग आहे त्याला नाव दिले कॅलिक्स. कॅलिक्स. बर्ड कंडिशन the petal covered of leaf like part is called sepal are green in color. ओके, कॅलिक्स. कॅलिक्स म्हणजे बर्ड कंडिशन द पेटल कव्हर ऑफ लीफ. म्हणजे काय? बर्ड कंडिशन. बर्ड म्हणजे काय? त्या लीफ मध्ये, त्या पानामध्ये असलेलं पेटल म्हणजे बारीक बिया, त्या बियातनं जर पेटल म्हणजे बिया, त्या बियातनं बर्ड म्हणजेच काय? कळी. बर्ड म्हणजेच काय? कळी. बर्ड म्हणजेच काय? कळी. ती जी कळी आहे त्याला कव्हर केला जातो, लीफ सारखाच भाग असतो. म्हणजे कॅलिक्स हा काय आहे? बर्डला म्हणजे कळीला कव्हर करणारा, म्हणजे कळीच्या भोवतीनं संरक्षित एक भाग, म्हणजे कळीच्या बाजूला एक संरक्षित भाग तो लीफ सारखाच असतो, म्हणजे पानासारखा दिसतो, त्याला सिपल्स म्हणतात. सिपल काय म्हणतात? सिपल आर ग्रीन इन कलर. आणि तो कसा असतो? ग्रीन इन कलर. दिस इज अ कॅलिक्स. दिस इज अ कॅलिक्स. तो जे आतलं जे कळी आहे, जी कळी आहे त्याला संरक्षण देण्यासाठी हा जर पानासारखाच भाग असतो हा, बट दे आर ग्रीन कलर, इज आल्सो कॉल्ड सिपल. Sepal is also called sepal. Is also called sepal. Okay. Next, corolla. Corolla. This made of colorful part. This made of colorful part. This is a corolla. This is a corolla. हा colorful part असतो. This is a corolla. This is a what? Corolla. हा पूर्ण मोठा broad part असतो, मोठा भाग असतो. कोरोला. दिस मेड ऑफ कलरफुल पार्ट. कलरफुल पार्ट म्हणजे वेगवेगळ्या फुलांचा रंगबिरंगी पार्ट असतो, त्याला पिटल्स म्हणतात. काय म्हणतात? पिटल्स. सम म्हणजे एक्झाम्पल दिले रोज, मोगरा जर तुम्ही बघितलं तर तिथे कलरफुल काय असतात, त्याच्यामध्ये पिटल्स असतात किंवा कोरोला असतात. ओके, दिस इज द फर्स्ट कॅलिक्स, दिस इज द सेकंड कोरोला. नेक्स्ट, अँड्रोसियम. अँड्रोसियम म्हणजे मेल फ्लावर. अँड्रोसियम म्हणजे मेल फ्लावर म्हणजेच काय? मेल म्हणजे पुरुष फूल. पुरुष फूल म्हणतात त्याला, म्हणजे मेल फ्लावर. याच्यामध्ये फ्लावर मध्ये पण आहेत ना मेल अँड फिमेल फ्लावर. मेल कोण आहे? अँड्रोसियम. दिस इज द मेड ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर कन्सिस्ट ऑफ स्टेमेन्स. याच्यामध्ये स्टेमेन्स असतात. स्टेमेन्स मेल फूल म्हणतात, म्हणजे पुरुषात मेल फूल, मेल फ्लावर. दिस मेड ऑफ रिप्रोडक्टिव्ह पार्ट. याच्यामध्ये पण प्रजनन करणारे काय असतात? पार्ट असतात, अवयव असतात. कन्सिस्ट ऑफ स्टेमेन्स. ते म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्टला काय म्हणतात? स्टेमेन्स. आणि या स्टेमेन्स मध्ये बारीक बारीक फिलामेंट असतात. या स्टेमेन्स मध्ये काय असतात? बारीक बारीक फिलामेंट असतात. बघा असे बारीक बारीक फिलामेंट असतात. या स्टेमेन मध्ये काय असतात? बारीक बारीक असे फिलामेंट असतात. फिलामेंट म्हणजे भाग असतात. स्टेमेन्स म्हणतात, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट जे आहेत अँड्रोसियमचे, म्हणजे मेल फ्लावरचे जे प्रजनन करणारे जो भाग आहे त्याला स्टेमेन्स म्हणतात. आणि स्टेमेन असे फिलामेंट म्हणजे वेगवेगळ्या भागांना जोडलेला आहे. ओके. गायनोसिल. गायनोसिल म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, म्हणजे फिमेल लिहिलेलं आहे बघा. रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर इज मेड ऑफ कार्पियल्स. कार्पियल्स म्हणजे गायनोसियम फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ फ्लावर इज मेड ऑफ कार्पियल्स. म्हणजे फिमेल मध्ये, म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये फ्लावरच्या कार्पियल्स असतात. कार्पियल्स पार्ट असतो. कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. म्हणजे हा फिमेल काय आहे? लीफ आहे. याच्यामध्ये आत ओव्हरी असते. ओव्हरी पण आहे या कार्पियल्स मध्ये. स्टिग्मा हा सर्वात वरचा भाग. स्टिग्मा ही फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लावर आहे. हा स्टिग्मा इथं आहे. ओव्हरी म्हणजे अंडाशय. ओव्हरी म्हणजे अंडाशय, म्हणजे गर्भाशय जसा असतो तसा अंडाशय असतो. गर्भाशय जसा असतो तसं अंडाशय. ओके. ओव्हरी आणि स्टाईल, ही वरची ती स्टाईल आहे. स्टाईल म्हणजे जो वरचा जो भाग आला असतो फुलांचा, असं वरचा भाग
फुलाचा जो टोकाचा भाग आहे त्याला काय म्हणतात स्टाईल. अँड दिस इज अ स्टिग्मा. दिस इज अ इन बिटवीन द फ्लावर इज व्हॉट ओव्हरी म्हणजे अंडाशय. ओव्हरी म्हणजेच अंडाशय. ओके. तर काय होतं या अंडाशयामध्ये काय होतं बघा आफ्टर मॅच्युरिटी. आफ्टर मॅच्युरिटी मध्ये फिमेल मध्ये म्हणजे स्त्री या फुलामध्ये काय होतं मॅच्युरिटी येते म्हणजे प्रजनन तयार होतात तेव्हा काय होतं पोलन ग्रेन रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा. पोलन ग्रेन म्हणजेच काय दुसऱ्या फ्लावरचे जर पोलन ग्रेन म्हणजे जे बियाणं असतात जे दुसऱ्या फ्लावर वाऱ्यानं ते बियाणं काय होतात या स्टिग्मा मध्ये एंटर होतात. म्हणजे वाऱ्यानं जर बियाणं ते पसरत असतात ना बिया बारीक फ्लावर दुसऱ्या फ्लावरचे जर या स्टिग्मा मध्ये गेले म्हणजे वरून एंटर झाले या स्टिग्मा मध्ये जातात. पोलन ग्रेन म्हणजे जे बारीक बारीक हे असतात बियाणे ते काय होतात रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा म्हणजे या स्टिग्मातनं आत पडतात आणि तिथं काय होतं पॉलिनेशन चालू होतं. पॉलिनेशन म्हणजे नवीन तिथं हे व्हायला चालू होतं नवीन फूल यायला चालू होतं आणि ओव्हरी गेट फर्टिलाइज. आणि या ओव्हरी मध्ये ते काय होतं त्याचं फर्टिलायझेशन होतं म्हणजे इथं नवीन फूल तयार व्हायला चालू होतं. पुन्हा पुढे जाऊन नवीन फूल त्याच्यातून नवीन फूल येतो बरोबर. आणि सीड अँड फ्रूट आर डेव्हलप. आणि त्या म्हणजे आफ्टर मॅच्युरिटी म्हणजे हे फुल मॅच्युअर झाले असतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चांगली होते तेव्हा काय होतं पोलन ग्रेन म्हणजे जे बारीक बारीक पोलन ग्रेन जे आहे त्याच्यामध्ये तयार होणारे किंवा वाऱ्याने पसरणारे पोलन ग्रेन आहेत बारीक बारीक हे असतात बियाणे असतात ते दुसऱ्या फ्लावरचे किंवा त्याच फ्लावरचे ते काय होतात स्टिग्मा मध्ये एंटर करतात. स्टिग्मा मध्ये जातात ओव्हरी मध्ये जातात. ओव्हरी मध्ये जाऊन फर्टिलायझेशन होतं म्हणजे त्यांचं प्रजनन होतं आणि तिथून काय होतं एक नवीन फूल तयार होतं. तो सीड्स मधून तयार होऊ शकतो म्हणजे फर्टिलाइज झाल्यावर सीड तयार होतात बियाणं आणि त्याच्यानंतर फ्रूट तयार होतात म्हणजे फळे तयार होतात. समजलं. आणि हे लक्षात ठेवा. तर आपल्या म्हणजे प्लांटचे म्हणजे याचे लीफचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता लीफ जर असे असतील इथं एक लीफ आणि पुढे एक लीफ इथं एक पुढे इथं एक लीफ पुढे एक लीफ असं जर प्लांट असेल तर त्याला अपोजिट लीफ म्हणतात. त्याला काय म्हणतात अपोजिट लीफ. आणि समजा तिथं एक लीफ त्याच्या खाली एक लीफ पुढं नाही हा इथं खाली इथं वरती जर असे लीफ असतील त्याला होल्ड म्हणतात. काय म्हणतात फोरल्ड. फोरल्ड म्हणजे वर खाली. पहिला काय होते अपोजिट मध्ये समोरासमोर होते आणि वर खाली जर असेल तर होल्ड म्हणतात. आणि त्यानंतर अल्टरनेट. अल्टरनेट म्हणजे काय एक पान इथं आणि दुसरा एक गॅप टाकून तिसरा त्याला एक गॅप टाकून चौथा त्याला एक गॅप टाकून त्याला अल्टरनेट. अल्टरनेट म्हणजे आदला बदल. पहिला इथं त्यानंतर इथं त्यानंतर इथं त्यानंतर इथं असं. आणि डिसिक्वेट. डिसिक्वेट म्हणजे काय एकाच जागी 3 पानं असणं किंवा 4 पानं असणं म्हणजे एक घोळपा ज्याला म्हणतात. एकाच जागी 4 पाने किंवा 3 पाने असणे. ओके. त्याला काय म्हणजे अपोजिट म्हणजे एका समोर एक होल्ड म्हणजे वरती खाली त्यांचं अल्टरनेट म्हणजे एका बदलून एक इकडं तिकडं एक इकडं तिकडं. डेसिकेट म्हणजे एकाच जागी असणं. ओके. पुढे तर लास्ट डिस्कशन अबाउट आवर सेकंड टॉपिक फ्रूट. फ्रूट म्हणजे फळे. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट. ओके. ईच फ्रूट आवर ओवन कॅरेक्टर. ईच फ्रूट आवर ओवन कॅरेक्टर म्हणजे त्याच्यामध्ये ईच फ्रूट आर ओवन कॅरेक्टर म्हणजे प्रत्येक फळांचा त्यांचा काय असतो वेगवेगळा गुणधर्म असतो. दे आर व्हेरिएशन इन शेप म्हणजे त्यांचा आकार वेगळा असतो कलर वेगळा असतो टेस्ट वेगळा असतो. मँगो कन्सिस्ट वन सीड. मँगो मध्ये म्हणजे आंब्याच्या झाडामध्ये एकच असतं पण जॅकफ्रूट म्हणजे फणसामध्ये मेनी सीड्स असतात. फणसामध्ये काय असतात मेनी सीड्स असतात. मग तुम्हाला एक प्रयोग दिलेला आहे. काय दिलेला आहे की त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला मेज या ज्वारीचे तुम्हाला काय करायचं सीड्स घ्यायचे. मेज ज्वारीचे काय करायचे सीड्स घ्यायचे म्हणजे ज्वारीचे किंवा मेज मक्याचे सीड्स घ्यायचे. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये त्याला भिजवायचं आहे 2 ते 3 दिवसासाठी. आणि भिजवल्यावर त्याला काय करायचं आहे 2-3 आवर्स काहीतरी दिले का डेज दिले ते बघा. त्याच्यामध्ये काय करायचं ते बाहेर काढायचं आणि त्याला काय करायचं असं हाताने जर तुम्ही हे केला प्रेस केला तर त्याच्यामध्ये एकच सीड जर असेल त्याच्यामध्ये हेच त्याचं डिवायडेशन जर होत इक्वल पार्ट मध्ये होत असेल 1 पार्ट मध्ये होत असेल तर तो मोनोडायक्रोटेट असेल. म्हणजे काय तो एकच भागाचा सीड्स आहे. पण त्याचं विभाजन जर 2 भागात जर झालं म्हणजे 2 इक्वल पार्ट त्याचे झाले तर ते डायकोटोलिडॉन्स आहे. मोनोकोटोलिडॉन्स आणि डायकोटोलिडॉन्स तुम्हाला सांगितलं होतं. मोनोकोटोलिडॉन्स अँड डायकोटोलिडॉन्स. मोनोकोटोलिडॉन्स अँड डायकोटोलिडॉन्स. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये मोनो म्हणजे म्हटल्यावर एक सीड्स असणं आणि डाय म्हणजे 2 सीड्सचा इक्वल पार्ट मध्ये त्याचं डिवायडेशन.
तर हे एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखी एक एक्सपेरिमेंट तुम्हाला याच लीफच्या याच्यामध्ये दिलेला आहे की मेज अँड पीपल लीफ घ्यायचं. मेज अँड पीपल लीफ, पीपल म्हणजे पिपळाचं झाड घ्यायचं, झाड नाही पान घ्यायचं. पान घेतल्यावर त्याला कट करायचं म्हणणं आणि कट केल्यावर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यात इक्वल पार्ट झालेले दिसते. त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतात. रेटिक्युलेट म्हणजेच काय, त्याचं इक्वल पार्ट तुम्हाला दिसते, बरोबर. आणि दुसरं घ्यायचं आहे मेजचं. मेज म्हणजे लीफ, त्याचं मेजचं मक्याचं पान घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला पॅरलल व्हेनेशन दिसते. पॅरलल व्हेनेशन म्हणजे समांतर असे भाग त्याच्यामध्ये दिसते, म्हणजे असं असं. आणि जर लीफचं घेतलं तर तुम्हाला असं मिळतं, असे दोन भाग मिळते, बरोबर. आणि मक्या जर बघितलं तर तुम्हाला इकडं इकडं असे इक्वल पार्ट्स त्याच्यामध्ये दिसते. ओके, आय हॅव अपलोड दिस व्हिडिओ. दिस इज अ बिग point to discuss with you. This is the last point our second topic. So that's why you watch this video carefully 2 times. If any doubts you ask